नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. दिवाळीच्या दिवशीच कला मावळे आणण्यासाठी तिच्या दुकानाकडे गेलेली असते. आता दुकानासमोर खूप लोक जमा झालेले असतात. कलाला वाटतं की अरे वा, दुकानासमोर एवढी गर्दी जमा झाली आहे म्हटल्यावर सगळ्यांना मावळे हवेत. मग कला पुढे जाते आणि म्हणते की थांबा हा, मी दुकान उघडते आणि मग तुम्हाला सगळ्यांना मावळे देते. तेव्हा त्यातली एक बाई म्हणते की नाही, आम्ही इथे मावळे घेण्यासाठी नाही आलोय. मग कला म्हणते की तुम्ही सर्वजण कशासाठी आलेत? बिल्डरकडून आलेला माणूस म्हणतो की मी एच.ए. बिल्डरकडून आलोय या एरियातील दुकानांची डील करायला. कला विचारते की पण कसलं डील? मी तर कोणालाच नाही बोलावलं. तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही मॅडम, तुम्ही कोणालाच नाही बोलवलं, परंतु मी स्वतः ही ऑफर घेऊन आलोय. कला त्यांना विचारते की याचा अर्थ तुम्ही ही जागा विकत घ्यायला आलात का? तेव्हा तो माणूस म्हणतो की हो, तुम्ही असं म्हणू शकता. कला म्हणते की अहो, हे दुकान म्हणजे आमची रोजीरोटी आहे. या दुकानावर आमचं घर चालतं, आमची पोटं भरतात या दुकानावर. आणि हे बघा, आम्हाला हे दुकान विकायचं नाहीये. तेव्हा कलासोबत इतर सुद्धा दुकानदार म्हणू लागतात, नाही नाही, असं कसं काय, असं कसं आम्ही तुम्हाला हे दुकान विकून टाकणार? तेव्हा बिल्डरचा माणूस म्हणतो की ठीक आहे, आमचं नाही तुमचं नाही, ही जमीन तुम्ही मला विका. इथे आमचा प्रोजेक्ट सुरू होईल आणि त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही काही गाळेही काढू. त्यातले काही गाळे आम्ही तुम्हाला देऊ आणि मग त्याच्यामध्ये इंटेरियर एक्सटेरियर सगळं काही त्यात इन्क्लूड असेल. त्यातला एक माणूस म्हणतो की अहो, परंतु बाजारभावाप्रमाणे तुम्ही आता जे काही पैसे होतील ते पैसे तुम्ही आम्हाला द्याल, परंतु याच दुकानांमुळे आमचं घर चालतंय आणि जर आमचं दुकान बंद राहिलं आणि आम्ही आमच्या घरी पैसा कसा काय नेणार? आमच्या घरच्यांचं पोट कसं काय भरणार? नाही म्हणजे तुम्ही आता एक रकमी आम्हाला रक्कमही द्याल, परंतु त्याचं काय करू आम्ही की आमची ही जागा जाईल, आमचा धंदा बसेल आणि त्यामुळे आम्ही ही जागा तुम्हाला नाही देऊ शकत. बाकीचे लोक सुद्धा या गोष्टीशी सहमत होतात. सर्व दुकानदार मिळून म्हणतात की नाही नाही, खरं आहे, आम्ही हे दुकान नाही देऊ शकत. बिल्डरचा माणूस म्हणतो की बरं ठीक आहे, तुमची ही अट सुद्धा मी पूर्ण करतो आणि अजून तुम्हाला एक मोठी ऑफर देतो. आता ही ऑफर ऐकून तुम्ही मात्र बिल्डरला जागा देण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. आता जे बाजारभाव या जमिनीचे चालू आहे त्या बाजारभावापेक्षा मी तुम्हाला तिपटीने पैसे देईन. सोबतच मध्ये जी बिल्डिंग बनणार आहे त्या बिल्डिंग बनण्याच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सर्वांना नोकरीही देईल आणि मग तुमचं रोजचं घरही चालेल. त्यावर तुमचे सगळे प्रॉब्लेम तर इथेच सॉल्व्ह होत आहे. कला त्या माणसाला म्हणते की अच्छा, म्हणजे बाजारभावापेक्षा तुम्ही 3 पटीने जास्त देणार लागायचे, म्हणजे तोपर्यंत तुम्ही आम्हाला दुकानही देणार आणि तोपर्यंत आम्हाला नोकरीही देणार. बाकीच्या माणसांना ती सांगते की तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण या सगळ्यामध्ये मला काहीतरी गडबड वाटते. म्हणजे बघा ना, या जागेचे 3 पट पैसे कोण देऊ शकतं? बरं एवढंच काय, तर नोकरी सुद्धा हे लोक देणार. एवढं यांना कसं काय परवडेल? लॉस मध्ये जाऊन हे थोडीच बिझनेस करणार. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो मॅडम, मी तुम्हाला इतकं समजावून सांगतोय, परंतु तुमचं काहीतरी वेगळंच चाललंय. सारखं आपलं तुम्ही हेच म्हणताय की मला काहीतरी गडबड वाटते, मला काहीतरी गडबड वाटते. अहो तुम्हीच विचार करा या गोष्टीचा की एवढी चांगली ऑफर तुम्हाला कोणी देणार आहे का? अहो तुम्हाला सांगतो की ह्या बाई तुमचाही फायदा होऊ देणार नाही, स्वतःचाही फायदा करणार नाही. ही बाई उगाच तुम्हा सर्वांना भडकावतीये, असं तो माणूस आता बाकीच्या लोकांना म्हणू लागतो. अहो आम्ही फेमस बिल्डर आहोत, तुमच्यासारख्या टपऱ्या टाकून बसलेली माणसं नाही आहोत आम्ही. कला म्हणते की एक्झॅक्टली, आम्हाला त्याचीच तर भीती वाटते. हे बघा, आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, पण तुमचं मात्र सगळं व्यवहारी आहे. व्यवहारी म्हणजे अतिव्यवहारी. बिझनेस पुढे तुम्हाला कसल्याही आणि कुठल्याही गोष्टीचं देणं घेणं नसतं. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो मॅडम, मी तुमचा एवढा रिस्पेक्ट करतोय, एवढं तुम्हाला मॅडम मॅडम म्हणतोय, परंतु तुम्ही आता माझा अपमान करायला लागलेत हा. ज्याप्रमाणे ह्या दुकानावर तुमचं पोट चालतंय ना, त्याचप्रमाणे ह्या कामावर माझं पोट चालतंय. अहो जरा लक्षात घ्या गोष्टी, आताचा काळ बदलतोय, काळाप्रमाणे बदलावं माणसाने. तुम्हीही जरा बदला, या टपऱ्या वगैरे आता हटवा आणि चांगले दुकानं इथे आले पाहिजे. अहो लोक डेव्हलपमेंट करताय, चांगल्या जागा विकत घेताय. अहो आपलं सगळं कोल्हापूर अतिशय कात टाकतंय आता. कला म्हणते की त्याचं जे काही करायचं ते आम्ही करू, प्लीज तुम्ही आम्हाला नका सांगू. आमची दुकानं आहेत ना, आम्हाला ठरवू द्या आम्हाला काय करायचंय ते.
कलाने आता नाहीचीच रट लावलेली असते. कला नाही नाहीच म्हणत असते. तिला अजिबात तिचं दुकान विकायचं नसतं आणि ती जागा बिल्डरच्या ताब्यात द्यायची नसते, कारण तिला आधीच डाऊट आलेला असतो की या सगळ्यामध्ये काहीतरी तरी गडबड आहे. कोणी एकतर पहिली गोष्ट म्हणजे बिझनेस लॉसमध्ये जाऊन करू शकत नाही आणि हा माणूस तिपटीने पैसे देतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. कलाला मात्र ती गोष्ट अजिबात पटत नसते. त्यामुळे कला आता त्या माणसाला नाहीच म्हणत असते. आता कला एवढा वेळा नाही म्हटलेली असते, त्यामुळे तो बिल्डरचा माणूस आता संतापतो आणि मग कलावर ओरडतो आणि कलाला म्हणतो की ए गप्प बस, नुसतं आपलं वचा 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 चाललंय ग तुझं आणि खूप बोललीस ग तू. तुला काय लय अक्कल आली का आता? आणि तसंही या दुकानावर किती असे पैसे मिळतात तुला, 1 करोड की 10 करोड? आली मोठी दुकान करणारी. अरे 10 बाय 10चं तरी टपरं आहे का हे? कला त्या माणसाला पुन्हा सांगते की हे बघा, कला म्हणते की हे बघा, तुमची ही भाषा खपवून घेतली जाणार नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे हे दुकान माझं आहे, त्यामुळे हे दुकान विकायचंय की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि हो, आम्ही काय तुमच्याकडे हात पसरवायला आलो नाहीये, त्यामुळे तुम्ही आता येऊ शकता. तो माणूस म्हणू लागतो की हे आता खूप बोललीस हा तू, आणि हे बघ, तुला जर सरळ सरळ ऐकायला येत नसेल ना तर मला वाकडं सुद्धा वागता येतं आणि वाकड्यात सुद्धा शिरता येतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझं वाकडं वागणं काही तुला परवडणार नाही. तुला मी सरळ सरळ ऑफर दिलीये, ती गप्पपणे स्वीकारायची आणि आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. नाहीतर बघ मग काही मिळणारही नाही आणि मग तुमच्यावर मी अशी वेळ आणेल ना की तुम्हाला रस्त्यावर भीक मागायला लागेल. आता आजूबाजूचे दुकानदार कलालाच बोलू लागतात. त्यातला एक माणूस म्हणतो की अगं कला, तू कशाला या सगळ्यामध्ये वाद घालतीयस, आणि तसंही आपल्या सगळ्यांचा फायदा होतोच आहे ना, तर होऊ दे मग सगळ्यांचा फायदा, जाऊ दे ना हे दुकान बिल्डरला. उलट यांच्या ऑफरमुळे आपली मूळ परिस्थिती तरी बदलेल, आपल्याला हक्काचं एक चांगलं दुकान तरी भेटेल. बिल्डरचा माणूस म्हणतो की तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही आपापसात ठरवा आणि मला संध्याकाळपर्यंत तुमचा निर्णय सांगा. एवढं बोलून तो माणूस आता तिथून निघून जातो. मित्रांनो, मी रोज तुम्हाला लाईकसाठी रिक्वेस्ट करते आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईकच करत नाही. खरं तर एक लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो. खरं तर तुमच्या एका लाईकवर आमची सगळी मेहनत अवलंबून असते. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर आणि तरच व्हिडिओला रीच भेटते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो. त्यामुळे तुम्ही भरभरून व्हिडिओला लाईक करावं एवढी छोटीशी आशाच मी बाळगते. धन्यवाद. तर इकडे संगीता रोहिणीला आणि सरोजला चहा देते. रश्मी तिथे येते आणि संगीताला विचारते की काय हो वहिनी, कला कुठे बाहेर गेलीये का? संगीता म्हणते की अहो, ती आमच्या जगदंबा भांडारमध्ये गेलीये, परंतु आतापर्यंत तर यायला हवी होती ती. नाही म्हणजे खूप उशीरच झालाय तिला. का बरं, काय माहिती एवढा उशीर झालाय? तेव्हा सरोज म्हणते की काय हो, तुमची मुलगी कोणाला सांगून गेली की ती त्या जगदंबा भांडारमध्ये चालली आहे म्हणून? म्हणजे घरात तिने कोणाला विचारलं का ही गोष्ट? तेव्हा संगीता म्हणते की अहो, तिने मला विचारलं होतं. सरोज म्हणते की तुम्हाला विचारलं होतं? अरे बापरे. आणि तसंही मी तिला दरवेळी सांगत आली की त्या दुकानात जायचं नाही म्हणून, तरी सुद्धा ही मुलगी ऐकेल तर शपथ, गेली तर तिथेच रमते. आणि ती आम्हा चांदेकरांचं का म्हणून ऐकेल? तिला तर स्वतःचीच मनमर्जी करायची असते. मूर्खासारखं उठून सुटून त्या चाळीमध्ये जाते. बरं, जाते तर जाते, फक्त तिची नाही तर आम्हा चांदेकरांची प्रतिष्ठा सुद्धा धुळीस मिळवते. एक नंबरची लो स्टँडर्ड मुलगी आहे तुमची. चांदेकरांची सून आहे परंतु कुठे शोभत नाही, जाऊन बसते त्या टपरीमध्ये. रोहिणी म्हणते की हो ग सरोज वहिनी, तू अगदी बरोबर बोलतीये. म्हणजे बघ ना, जेव्हा जेव्हा ही कला तिकडे जाते ना तेव्हा तेव्हा इकडचा बॅलन्स मात्र खराब होतो. गणपतीला सुद्धा तिने तेच केलं, नवरात्रीला सुद्धा तिने तेच केलं. म्हणजे जेव्हा जेव्हा मिसेस खरे आम्ही तिच्यावर काहीतरी जबाबदारी देतो तेव्हा तेव्हा मात्र ती तिच्या दुकानाकडेच पळत असते. नाही म्हणजे चांदेकरांची सून असल्याचे काही तिचे पण कर्तव्य आहेत ना. मग या घरातले तिचे कर्तव्य ती विसरून जाते का, की तिला फक्त ती एक टपरी आहे तिच्याकडे? तिला चांदेकरांच्या घरचं काही पडलंय की नाही, की नेहमी तिला खऱ्यांच्याच घरचं पडलेलं असतं? मुलीने सासरी कसं वागावं याचे काही संस्कार दिलेत की नाही तुम्ही मिसेस खरे? संगीताला सुद्धा आता खाली बघितल्यासारखं होतं. मग ती त्यांना म्हणते की 1 मिनिट मला द्या, मी तिला कॉल लावते. मग संगीता आता लगेचच कलाला कॉल लावते आणि मग त्यावेळी कला तिच्या स्टॉलवर असते, मावळ्यांची विक्री ती करत असते. संगीता कलाला विचारते की काय ग कले, कुठे आहेस तू? तेव्हा कला सांगते की अगं आई, दुकानात आहे मी. मग संगीता म्हणते की कले, मला बाकीचं काही सांगू नको, तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये. कला म्हणते की अगं आई, असं काय करते, मी आता अशी कशी काय येऊ शकते, मला थोडा वेळ लागेल यायला. संगीता म्हणते की अगं, जे बाकीचे काही कामं करत असतील ना ते पहिल्यांदा सोडून दे आणि आत्ताच्या आत्ता घरी ये. कला म्हणते की अगं आई, मला मावळे बनवायचे आहेत. संगीता म्हणते की अगं, जे बाकीचे काही कामं करत असतील ना ते पहिल्यांदा सोडून दे आणि आत्ताच्या आत्ता घरी ये. कला म्हणते की अगं आई, मला मावळे बनवायचे आहेत. संगीता म्हणते की अगं आई, मला मावळे बनवायचे आहेत.
मी एक काम करते, मी संध्याकाळपर्यंत येते घरी, तू काही काळजी करू नकोस. असं म्हणून कला फोन ठेवते. आता कलाने संगीताचंही ऐकलेलं नसतं, कारण घरी काय चाललंय या परिस्थितीची जाणीव कलाला नसते. संगीताला आता उगाच खाली बघितल्यासारखं होत असतं आणि मग सरोज संगीताला विचारते की मग काय म्हटली तुमची मुलगी. तेव्हा संगीता म्हणते की ती म्हटली की संध्याकाळी येते ती. सरोज म्हणते की अरे वा, मी तर तुम्हाला म्हटलेच होते की तुमची मुलगी उद्धट आहे, सांगितल्यावर काही ती येणार नाही आणि तुमची मुलगी तशी तुमच्यावरच गेली आहे. तुम्ही तर फक्त मुलींना हेच सांगतात की उठसूट माहेरी जायचं आणि त्या दुकानावर जाऊन बसायचं. संगीता म्हणते की नाही हो, असं खरंच काही नाहीये. मग सरोज म्हणते की खरंच असं काही नाहीये. मग मला सांगा की तुम्ही का नाही त्यांना सांगत, का नाही तुम्ही तिला सांगितलं की सारखं सारखं खरेंच्या घरी यायचं नाही, सारखं सारखं त्या दुकानावर बसायचं नाही. आता त्या दुकानाचा तुझा काही संबंध नाहीये, तू चांदेकरांची सून आहेस, चांदेकरांच्या प्रतिष्ठेचा सुद्धा तू विचार केला पाहिजे. असं तुम्ही तुमच्या मुलीला का शिकवत नाही मग? हो, असं काय करता, तुम्ही सांगितलेलं सगळं काही ऐकते ती. आता तुम्ही सांगितलं म्हणून तर ती लग्नाला उभी राहिली आणि तिने माझ्या अद्वैतशी लग्न केलं. आणि मग काय सांगता की एवढं साधं तुमची मुलगी तुमचं नाही ऐकणार, उगाच मला नका बनवू. हा, संगीता म्हणते की नाही हो, असं खरंच काही नाहीये, आमची कला खरंच येत नाही आमच्या घरी. अहो, ती सतत इथलाच तर विचार करत असते आणि जर चुकून माकून ती आमच्या घरी आलीच तरी तर ती लगेचच लागोलाग निघूनही येते. सरोज म्हणते की नाही नाही, हेही खरं आहे की तुमची मुलगी तुमच्या घरी का म्हणून येईल आणि तुम्हाला भेटायला का म्हणून येईल, कारण तुम्हीच तर आलात ना आमच्या घरी राहायला मोलकरणीसारख्या. मग आता तुम्हाला भेटायचं तेही निमित्त नाहीये, मग मला सांगा की तिकडे जाऊन नक्की करते तरी काय ती. संगीता म्हणते की अहो, दिवाळीला ती मावळे बनवते. सरोज म्हणते की काय हे छोटे छोटे लोक अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकतात काय माहिती. आणि मी म्हणते तुम्ही कशाला या सगळ्या गोष्टींसाठी मुबलक देता हो तिला. नाही म्हणजे सणासुदीचे दिवस सुरू आहे, कसं ना मी घरात राहावं, घरामध्ये काय हवं नको ते बघावं, घरात लक्ष घालावं, तर काय करते ही कला, गेली तिकडे मावळे बनवायला. शोभतं का तिला चांदेकरांची सून म्हणून असं करणं. आणि जाऊ दे ना, तसंही मी कोणाला शिकवते, आड्यात नाही तर पोऱ्यात तरी कुठून येणार आणि तुम्हाला शिकवून काही उपयोग होणार नाही. उगाच माझं तोंड दुखेल, परंतु तुम्हाला मात्र काही अक्कल येणार नाही. संगीता आता सरोज पुढे हात जोडते आणि सरोजला ती म्हणते की सरोज मॅडम, तुम्ही मला काही पण बोला, परंतु माझ्या कलेला मात्र काही बोलू नका. अहो, माझी मुलगी लई शिस्तीची आहे, मनाने अगदी साफ आहे ती. सरोज म्हणते की हो हो, तुमची मुलगी किती साफ आहे ते दिसतच आहे आम्हाला, म्हणून हळूहळू ती आमचं घर सुद्धा बरोबर साफ करून टाकणार आहे आणि तिला तुमची साथ असणार आहे, दोघी मिळून आमचं घर साफ कराल. आणि मिसेस खरे, तुम्ही माझ्या मुलाशी जरा जास्तच बोलताय आणि जरा जास्तच जवळीक साधताय, हे काय माझ्या नजरेसमोरून अजून लपलं नाहीये, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे मी आता तुम्हाला शेवटचं सांगतेय की माझ्या मुलापासून जरा लांबच राहायचं आणि फक्त तुम्ही नाही तर तुमच्या मुलीने सुद्धा माझ्या मुलापासून लांब राहायचं. खरं तर हे घर आहे की काय आहे हेच आता मला कळेनासं झालंय. जरा कुठे शांतता नाहीये घरामध्ये, सतत नुसता डोक्याला ताप ताप आणि ताप. आणि घरातले माणसं सुद्धा त्यांना साथ देत आहे असं म्हणून ती रजनीकडे बघते आणि रागानेच तिथून निघून जाते. सरोज ही संगीताला अगदी नाही नाही ते बोललेली असते. संगीताला मात्र फार वाईट वाटत असतं. संगीता मान खाली घालून तिथेच उभी राहिलेली असते. आपल्या मुलींसाठी तिला हे सगळं ऐकून घ्यावं लागत असतं. त्यामुळे रोहिणी मात्र हसत असते आणि रोहिणीला संगीतावर हसायला येत असतं. आता संगीताची ही अवस्था रजनीला कळत असते. रजनी संगीताचं सांत्वन करत असते. संध्याकाळची वेळ झालेली असते. आता कला तिचं दुकान एकदा स्वच्छ करत असते, कारण शेवटी दिवाळी असते, त्यामुळे कला तिचं दुकान स्वच्छ करत असते आणि दुकान स्वच्छ करून ती निघणार असते. आता जेव्हा ती दुकान स्वच्छ करत असते तेव्हा बाकड्यावर 2-3 माणसं बसलेली असतात, जे की दुकानदारच असतात. आणि मग ते म्हणत असतात की मला तर बिल्डरने दिलेली ऑफर चांगली वाटते बाबा. म्हणजे विचार कर ना, बाजार भावापेक्षा अगदी 3 पटीने जास्त रक्कम देत आहे, म्हणजे त्यामध्ये तर आपला फायदाच फायदा आहे ना. म्हणजे मी तर कधी विचारही केला नव्हता. आणि मग एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये आपलीही दुकानं असतील आणि आपले दुकानं सुद्धा किती मोठे असतील. आता आपले दुकानं म्हणण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीये, परंतु जेव्हा बिल्डिंगमध्ये आपले स्वतःचे गाळे असतील तेव्हा आपला काय रुबाब असेल. आणि वरून आपल्याला त्या जागेचे पैसेही मिळताय, ते पण 3 पटीने. दुसरा माणूस म्हणत असतो की हो ना, मी तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपल्याला एवढी मोठी ऑफर कधी लागून येईल. उद्या इथे मोठमोठाली दुकानं होतील आणि मग मॉल वगैरे झाला तर आपल्याला सुद्धा गिराईक मिळतील की.
तेव्हा तो माणूस म्हणतो की हो बाबा, मला तर ही ऑफर पटते. आता कला त्यांचं बोलणं ऐकत असते आणि मग कलाला वाईट वाटतं की बापरे, हे लोक जर सगळेजण हो म्हटले तर आपण काय करायचं, आपल्याला काही करून हे दुकान मात्र विकायचं नाहीये. कलाला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा कला एका बाईचं बोलणं सुद्धा ऐकते. ती फोनवर बोलत असते आणि सांगत असते की हो हो, मला मात्र ही ऑफर पटली आहे. म्हणजे मी यांनाही विचारलं तर तेही मला म्हटले की आपण ऑफर स्वीकारायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण एवढी मोठी ऑफर आपल्याला या जागेची कोणीच देणार नाही. बघूयात आता काय होतंय ते. आम्ही मात्र सह्या करायचं ठरवलंय. कलाला समजतं की आता सगळे लोक बिल्डरच्या बाजूने गेलेत आणि सगळे लोक आता बिल्डरला जागा त्यांची विकणारच. कला विचार करत असते की बापरे, आता जर प्रत्येकाने जर ही ऑफर मान्य केली किंवा बिल्डरच्या बोलण्यामध्ये हो मिसळवलं तर मात्र काही खरं नाही. तर मलाही आता ही जागा सोडावी लागेल. नाही, मला काही करून ह्या सगळ्यांना हे पटवून देणं गरजेचं आहे की ही जागा आपल्यासाठी किती महत्वाची आहे. ज्या दुकानामुळे आपण एवढी आयुष्य काढलंय, ज्या दुकानामुळे आपण आपल्या घरामध्ये काही पैसे नेऊ शकलो आणि आपलं घर चालवू शकलो, ते दुकान आपण काहीतरी आमिष घेऊन नाही विकू शकत. आता काय करू मी आणि कसं समजावू या सगळ्यांना. तेव्हा बाजूला बसलेली दोन लोक म्हणत असतात की काय करूयात आपण, आपला तर निर्णय झालाय, आपल्याला ही जागा बिल्डरला द्यायची आहे. मग मी काय म्हणतो की आपण बिल्डरला फोन करून आपल्या सगळ्यांचा हो म्हणून सांगून टाकूयात. तर दुसरा माणूस म्हणतो की हो आपण बिल्डरला लगेच सांगून टाकूयात. एक काम करतो, मी लगेचच फोन करतो. त्यानंतर वसंत काका लगेचच आता बिल्डरला कॉल लावतात आणि बिल्डरला सांगतात की आम्हाला तुमची ऑफर मान्य आहे, तुम्ही कधी येताय, आम्ही सह्या करायला तयार आहोत. बिल्डर खूप खुश होतो आणि मग तो फोन ठेवतो. त्यानंतर ज्या बायका बोलत असतात त्यामधली एक बाई म्हणते की लवकरात लवकर आपल्याला बिल्डरला सांगायला पाहिजे, आपल्याला त्यांचा व्यवहार मान्य आहे म्हणून. तर लगेचच ती बाई आता फोन करते आणि सांगते की मी हेमा बोलते आणि आम्हाला तुमची ऑफर मान्य आहे आणि मला जशी ऑफर मान्य आहे तशी वाडगेबाईंना सुद्धा मान्य आहे. आम्ही आमची जागा तुम्हाला द्यायला तयार आहोत. बिल्डरचा माणूस खूप खुश होतो आणि मग रात्रीच्या वेळी तो आता सरोजला कॉल करतो. सरोजला म्हणतो की सॉरी मॅडम, मी तुम्हाला एवढ्या रात्री कॉल केला. अहो पण तुम्हाला एक खुशखबर द्यायची होती, ती म्हणजे हळूहळू आता मार्केट एरियामधले लोक आता ती जागा खाली करायला लागले आणि आपली ऑफर आता स्वीकारायला लागले. फक्त तेवढी ती जगदंबा भंडारची मुलगी आहे ना, ती मात्र वाकड्यात शिरते आणि ती वाकड्यात शिरायचं बघते. बाकी सगळे लोक स्वतःहून त्यांची जमीन आपल्याकडे देत आहे. सरोज म्हणते की मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलंय ते फक्त त्या दुकानासाठी. काहीही करून ते दुकान त्या एरियामधून उठवलंच गेलं पाहिजे आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की जर ती मुलगी नाही म्हणत असेल तर तुम्ही तिथे गुंडांना पाठवा, तिला धमक्या द्या, साम दाम दंडभेद जे काही तुम्हाला वापरायचे ते वापरा, परंतु त्या मुलीचं दुकान हे मात्र आपल्याकडे आलंच पाहिजे. बिल्डरचा माणूस म्हणतो की अहो मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, आपलं काम 100% होणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं. आणि जेव्हा सगळे लोक ही ऑफर मान्य करतील तर त्या मुलीला सुद्धा मान्य करावं लागणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. एवढं बोलून बिल्डर आता फोन ठेवतो. तर बिल्डर आता लगेचच जागेचे पेपर्स घेऊन तिथे आलेला असतो, म्हणजे जगदंबा भांडारकडे आलेला असतो मार्केट एरियामध्ये. आणि तो कलाला म्हणतो की ए पोरी इकडे, मला तुझ्याशी बोलायचंय. आता कला त्याच्याकडे जाते. कला त्याला विचारते की बोला, काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा तो माणूस म्हणतो की हे बघ पोरी, इथल्या जागेचे पेपर्स आहेत आणि इथे सगळ्या दुकानदारांनी यावर सह्या केल्यात, फक्त तू सोडून, त्यामुळे तू सुद्धा आता लवकरात लवकर यावर सह्या करून टाक. कला आता ते पेपर्स बघत असते आणि म्हणत असते की परंतु ह्या सगळ्या सह्या त्यांनी केल्या, हे कसं काय मानू मी, आणि ह्या सगळ्या खोट्या करून तुम्ही मला दाखवत नाहीये याचा तुमच्याकडे कुठला पुरावा आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही, मला वाटलंच होतं की तू माझ्या वाकड्यात शिरणार आहे आणि काहीतरी वाकडं बोलणारच आहे, त्यामुळे मी ऑलरेडी सगळ्या दुकानदारांना इकडे बोलावून घेतलंय. त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे आता सगळे दुकानदार तिथे येतात. सर्व दुकानदार तिथे गोळा झालेले असतात. त्यातले एक काका आता कलाला म्हणतात की कला, अगं तू वाकड्यात शिरू नकोस यांच्या, आणि तू सुद्धा आता मागचा पुढचा विचार करू नकोस. जाऊ दे, एवढी चांगली ऑफर आपल्याला कधीच कुठे भेटणार नाही. आपलं दुकानही होतंय आणि शेवटी आपल्याला तिप्पट रकमेने आपल्याकडे पैसाही येतोय. एवढी चांगली ऑफर आपल्याला कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी या पेपर्सवर सह्या करून टाकलाय, तूही या पेपर्सवर सही करून टाक. कला म्हणते की हे बघा, कुठल्याही पैशांच्या आहारी जाऊन मी माझ्या भावना अशा विकू शकत नाही. अहो, या जागेशी माझी भावनिक गुंतवणूक आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अगदी लहानपणापासून तुम्ही सर्वजण मला बघताय.
या दुकानामध्ये माझं बालपण गेलंय आणि तुम्ही म्हणताय की हे दुकान देऊन टाक. हे बघा, या दुकानामध्ये माझी भावनिक गुंतवणूक झालेली आहे आणि ज्या दुकानामध्ये माझं बालपण गेलंय, ज्या दुकानाला मी अगदी मन लावून सांभाळलंय, ते दुकान मी असंच कोणाच्या ताब्यात देऊ शकत नाही. मग तेव्हा तो माणूस म्हणतो की ठीक आहे, आता तू म्हणते तर मी काही बोलू शकत नाही ना. आणि सगळ्या दुकानदारांसमोर तो मुद्दामच म्हणत असतो की आता ही मुलगी जर नाही म्हणते तर मी मात्र आता जास्त पुढे जाऊ शकत नाही, मग मला डील कॅन्सल करावी लागेल आणि तुम्ही सर्वजण सुद्धा आता मला दुकान देऊ शकत नाही. व्यवहार मी इथेच संपवतोय, काही दुकानांचा व्यवहार वगैरे होणार नाही. आणि हे बघा, आमच्या प्रोजेक्टसाठी ही जागा प्राईम जागा आहे आणि जर आम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही सगळीच जागा घेऊ, नाही तर मग आम्हाला कुठलीच जागा नकोय. आता तुमचं तुम्हीच बघा तुम्हाला काय करायचंय ते. घेतली तर मी सगळ्यांचे दुकानं घेणार, नाही तर एकाचंही घेणार नाही. तेव्हा त्यातली एक बाई कलाला म्हणते की कला, अगं तुझ्या हट्टामुळे तू आमचं तरी वाटोळं नको करूस. आणि अगं तुला पैसे मिळताय, ते पण तिपटीने पैसे मिळताय, एवढा चांगला व्यवहार आहे तर करून टाक ना. तेव्हा कला म्हणते की नाही काकू, मी नाही करू शकत. वसंत काका सुद्धा कलाला म्हणत असतात की अगं कला, त्या काकू जे सांगताय ते बरोबर आहे, आम्ही सगळेजण आमची दुकानं त्यांना देतोय, मग आमची काही इथे भावनिक गुंतवणूक झालेली नाहीये का? परंतु तरी सुद्धा आम्ही हे दुकानं देतोय कारण आपल्या जागेचे आपल्याला चांगले भाव मिळत आहे आणि सोबतच आपल्याला आपलं दुकानही मिळणार आहे. तुझं दुकान इथेच राहणार आहे, फक्त प्रशस्त असं तुझ्या दुकानाला पार्किंग असेल, त्यानंतर चांगलं इंटेरियर एक्सटेरियर केलं असेल, जरा त्याचाही थोडा विचार कर आणि देऊन टाक सह्या. दुसरी बाई म्हणते की अगं कला, तू प्लीज आमचं सगळ्यांचं ऐक. अगं आम्हाला सगळ्यांना ही जागा द्यायची, आम्ही सगळ्यांनी ऑलरेडी सह्या केल्यात आणि तसंही तू चांदेकरांकडे राहते, तू पैशांमध्ये लोळते, त्यामुळे तुला मात्र या सगळ्या गोष्टीचं टेन्शन नाहीये ग. परंतु आम्हाला मात्र या गोष्टीचं खूप टेन्शन आहे. या दुकानांमुळेच तर आमची रोजीरोटी चालते आणि या दुकानातून आम्हाला चांगला मोबदला मिळणार आहे, तर आम्ही का बरं नको म्हणू? आणि तसंही आमच्या गरिबांचं भलं होतंय हे तुला बघवत नाहीये का कला? बिल्डरचा माणूस म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय की हे दुकान असेल तर आणि तरच डील होईल आणि हे जर दुकान त्यांची जागा द्यायला तयार नसेल तर हे डील मी आताच कॅन्सल करतोय. सर्वजण आता कलावर प्रेशर आणत असतात. कलाला म्हणत असतात की नाही कला, तुला मात्र हे दुकान आता विकावंच लागेल आणि लवकरात लवकर तूही तुझ्या दुकानाचा सौदा करून टाक. कला म्हणते की तुम्ही सर्वजण थांबाल का? आणि मग ती त्या माणसाला म्हणते की मला एक गोष्ट सांगा की माझ्या दुकानावर तुमच्या सगळ्यांचं अवलंबून कसं काय असू शकतं? म्हणजे ठीक आहे, बाकी सगळ्यांना दुकानं जर विकायची असेल तर तो त्यांचा पर्सनल प्रश्न आहे, परंतु मला जर हे दुकान विकायचं नाहीये तर हे माझं वैयक्तिक मत आहे आणि त्यावर तुम्ही कुठलाही आक्षेप घेऊ शकत नाही. मला दुकान विकायचं नाहीये, फायनल. तुम्हाला जे काही तुमचं बिल्डिंगचं काम करायचंय ते तुम्ही करू शकता. आणि तसंही तुमच्या मते आमची एक छोटीशी टपरीच आहे ना, माझं एवढंसं छोटंसं खोपटं आहे, मग माझ्या एवढ्याशा खोपट्यावर तुमचं काय अवलंबून आहे? माझ्या एवढ्याशा खोपट्याने तुम्हाला अशी कितीकशी जागा मिळणार आहे? यामुळे तुमचा अख्खा प्रोजेक्ट निघणार आहे का? अहो, असे कित्येक तरी मॉल उभे राहतात ज्यांच्यासमोर छोटी छोटी दुकानं अजूनही असतात. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगते, प्लीज तुम्ही माझं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्या. लोक त्यांच्या सर्वांचा लॉस करून हा बिझनेस का म्हणून करतील आणि स्वतःच्या पोटावर ते का पाय देतील? अहो, तुमच्या एवढी साधी गोष्ट लक्षात येत नाहीये का की नक्कीच यामध्ये त्यांचा काहीतरी डाव आहे. बरं, हा प्रोजेक्ट कधी तयार होईल याचीही काही खात्री नाही. कित्येक वर्षानंतर आपल्याला तो प्रोजेक्ट हाती लागेल. शिवाय प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत ते आपल्याला काम देणार असं ते म्हणताय आणि कशावरून ते जे बोलताय ते सगळं खरं आहे आणि ते खरंच आपल्याला दुकान देतील आणि सोबतच आपल्याला कामही देतील. आता तुम्हीच मला सांगा की आपण आपल्या हक्काची जागा सोडून यांच्याकडे राहून का मजुरी करायची? हे बघा, कुठलंही काम छोटं मोठं अजिबात नसतं आणि ते वाईट असतं असंही मी कधी म्हणणार नाही, पण आपण आपलं स्वावलंबन सोडून आपण यांची चाकरी का म्हणून करायची? आपलं स्वतःचं दुकान आहे, हक्काचं दुकान आहे, स्वतःची आपली गिराहिकं आहेत. अहो, मला मान्य आहे की मॉल झाल्यावर इथे आपल्याला प्रत्येकाला दुकानं मिळतील, परंतु ते दुकान कुठल्या कोपऱ्यामध्ये असेल याचंही काही सांगता येत नाही. हो, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या की आपणच आपल्या दुकानाचे राजे आहोत आणि तसंही याच दुकानाने आपल्याला सांभाळलंय आणि हे दुकान आपल्याला कायम सावरत राहणार आहे कारण ही आपल्या सगळ्यांची हक्काची जागा आहे. परंतु हे जे आपल्याला जे काही दाखवताय ते एका प्रकारचं मृगजळच आहेत. आता तुम्हीच मला एक गोष्ट सांगा, हे आपल्याला सांगताय की ते जागेचे आपल्याला 3 पटीने पैसे देणार आहे. म्हणजे सध्या जर आपल्या जागेचे 10 लाख रुपये भाव असेल तर ते आपल्याला 30 लाख रुपये देतील. तुम्हीच या गोष्टीचा विचार करा की ह्या 30 लाखांवर तुमचं सगळं आयुष्य निघेल.
आता तुम्हीच या गोष्टीचा विचार करा ना की तुमच्या मुलांची शिक्षण आहे, तुमच्या मुलांचं आयुष्य आहे, आई बाबाची काळजी असेल किंवा मग तुमच्या म्हातारपणासाठी ही पुंजी कामी येईल का, ही पुंजी योग्य ठरेल का आणि पुरेल का तुम्हा सर्वांना. तेवढ्यातच एक काका म्हणतात की हे बघ कला, हा सगळा विचार करण्यासाठी आमच्याकडे अजिबात वेळ नाहीये, आता जो क्षण चाललाय तो खरा म्हणायचा. त्यावर दुसरे काका म्हणतात की अगं कला, आपण हे जे पैसे आपल्याला मिळणार आहे ते आपण दुसरीकडे कुठेतरी इन्व्हेस्ट करूयात आणि मग तिथूनही आपल्याला काहीतरी पैसे भेटतीलच ना. बिल्डरचा माणूस म्हणतो की हे बघा, यांना कळतंय परंतु तुला कळत नाहीये, हे बघ हे तुझ्यापेक्षा किती सुज्ञ आहेत. कला म्हणते की हो, नसेल मी सुज्ञ, परंतु तरी सुद्धा मला या पेपर्सवर सही नाही करायची आहे. बिल्डरचा माणूस म्हणतो की ठीक आहे, मग आता एवढंही म्हणते तर मी हा व्यवहार कॅन्सल करतो, ही डीलच कॅन्सल करतो, शेवटी काही होऊ शकत नाही आता. मग एक काका म्हणतात की हो साहेब, थोडी ऍडजस्टमेंट करा ना, म्हणजे हिचं जर दुकान सोडलं तर बाकी सगळ्या दुकानांजवळ तुम्ही आपला प्रोजेक्ट सुरू करू शकता. बिल्डरचा माणूस म्हणतो की अरे, तुला काय वाटतं का बोलायला, दुकानाच्या बाजूने प्रोजेक्ट सुरू करायचा का, खाऊ वाटला का तुला तो. अरे, प्रोजेक्ट बनवायचा म्हटलं ना तर चांगला प्लॅन आधी बनवावा लागतो आणि जर त्या दुकानामध्ये असं एखादं खोपटं मध्ये आलं तर वाट लागेल ना सगळ्या मॉलची. मुली, मी तुला आता शेवटचा सांगतोय, पेपर्सवर पटकन सह्या करून टाक. तेव्हा कला म्हणते की नाही काका, मी सही करणार नाहीये. त्याच वेळी तिथे बाबाही आलेले असतात. कला बाबांना म्हणते की बाबा, अहो बघा ना हे सगळं काय चाललंय, हे म्हणताय की आपलं दुकान घ्यायचं आणि इथे ते मोठा मॉल वगैरे करणार आहे आणि त्यात ते आपल्याला काहीतरी छोटंसं दुकान देणार आहे. बाबा अहो, मला हे दुकान नाही विकायचंय. बाबा कलाला म्हणतात की हो, मला सावंत काकांचा फोन आला होता आणि म्हणूनच मी लागोलाग इकडे येऊन गेलो. आणि त्या बिल्डरच्या माणसाला बाबा आता म्हणत असतात की हे बघा, माझी मुलगी ही अतिशय बरोबर बोलतीये आणि आम्हाला हे दुकान नाही विकायचंय. नाही, आम्हाला माहिती आहे की आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे पैसे नाहीयेत, परंतु तरी सुद्धा आम्ही लाचार होऊन हे दुकान कधी विकणार नाही. अहो, या दुकानामुळे आमचा घर संसार टिकून आहे, हे दुकान आम्ही का म्हणून विकायचं. तिथली एक बाई म्हणते की अगं कला, इतरांच्या सुखासाठी कुठलीही व्यक्ती मान्य होईल, निदान आमचा तरी विचार कर. कला म्हणते की ठीक आहे, माझ्यामुळे जर तुमच्या सगळ्यांचं नुकसान होणार असेल तर मी माझ्या दुकानावर पाणी सोडायला तयार आहे. तेव्हा बाबा म्हणतात की नाही कले, हे काय बोलतीयस तू. बाबा त्या बाईंना समजून सांगत असतात की अहो, जरा समजून घ्या ताई तुम्ही, आणि तसंही माझी मुलगी जे काही बोलते ते बरोबर आहे, तिचं काय चुकतं. मला याच गोष्टीचा उलगडा होत नाही की तुम्ही सर्व लोक आपापली दुकानं विकायला कसे काय तयार झालात. तेव्हा एक बाई म्हणते की अहो दिनकरराव, आम्हाला या दुकानाचे चांगले पैसे मिळताय म्हणून आम्ही ही जागा विकायला तयार झालोय. आणि कला, अगं तुला तर मी लहानपणापासून माझी मुलगीच मानत आले, मला तर तू खूप चांगली वाटत होती ग, एक आदर्श मुलगी वाटत होती, मग तू आता असे हट्ट का करतीयस. अगं तूही जरा आमच्या सगळ्यांचा विचार कर. कला म्हणते की अरे, तुमच्या सगळ्यांचा विचार करूनच मी हे सगळं बोलते की तुम्ही तुमची जागा बिल्डरला देऊ नका. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते की जर तुम्हाला सुद्धा तुमची बरकत थांबवायची नसेल तर प्लीज तुम्ही हे दुकान बिल्डरला विकू नका. एक बाई कलाला म्हणते की अगं कला, जरा प्रॅक्टिकली बघ ना या सगळ्या गोष्टींकडे. तेव्हा कला म्हणते की प्रॅक्टिकली कसं काय बघू ह्या सगळ्या गोष्टींकडे, तुम्हीही जरा माझी गोष्ट समजून घ्या ना. अहो प्लीज, मी तुम्हाला खरंच सांगते की सगळेजण माझं ऐका, हे दुकान तुम्ही विकू नका. कला आता सर्वांना रिक्वेस्ट करत असते की प्लीज तुम्ही स्वतःचा लॉस करून घेऊ नका आणि तुम्ही तुमचं दुकान विकू नका. तेव्हा एक बाई म्हणते की काय ग, तसंही तू चांदेकरांकडे राहते, एवढ्या पैशामध्ये लोळते, तरी सुद्धा तुला ह्या दुकानाची एवढी हाव कशी काय ग. अगं कला, जरा हावरटपणा कमी कर, निदान आमचं तरी भलं होऊ देत. कला म्हणते की हे बघा, हे दुकान म्हणजे माझा जीव की प्राण आहे आणि तुम्ही ते हलवू शकत नाही. बिल्डरचा माणूस म्हणतो की ओ मॅडम, तुम्ही माझ्या गिराईकांना मागे फिरवू नका आणि तसाही हा प्रश्न फक्त तुमच्या एकटीचा आहे. बाकीचे सर्व दुकानदार तसेही पेपर्सवर सह्या करून मोकळेही झालेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही प्लीज आता काही बोलू नका. कला म्हणते की मुळात म्हणजे हा कुठल्या पद्धतीचा सौदा आहे ते तुम्ही मला सांगा आणि मग हे सगळं बोला. तेव्हा तो माणूस म्हणतो की का, मी तुम्हाला विचारू शकत नाही का. कला म्हणते की नाही, तुम्ही विचारू शकता मला आणि मलाही तुम्हाला जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण शेवटी दुकान माझं आहे ना. आता मात्र तो बिल्डरचा माणूस खूपच चिडलेला असतो. कलाही फक्त नाही म्हणत असते आणि आता त्याला ते अजिबात सहन होत नाही. त्यामुळे तो कलाला चेतावणी देतो आणि कलाला सांगतो की आता बस झालं आणि खूप ऐकून घेतलं मी तुझं, आता तू आहेस आणि मी आहे, बघ आता तुझ्या दुकानाचं मी होत्याचं नव्हतं कसं करतो ते. अतिशय रागात येऊन तो बिल्डरचा माणूस हे सगळं बोललेला असतो. त्यामुळे बाबा आता घाबरलेले असतात. कला मात्र काही त्याला घाबरलेली नसते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे
बिल्डरच्या माणसाने आता फक्त मार्केट एरियामध्ये फक्त कलाच्या दुकानाला आग लावलेली असते आणि कलाचं दुकान अक्षरशः पेटून दिलेलं असतं. बाबा आणि संगीता बाहेरून ओरडत असतात. बाबा आणि संगीताला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आगीमध्ये ते जात असतात तेव्हा बाकीचे दुकानदार त्यांना सांभाळत असतात. अद्वैतही तिथे आलेला असतो तेव्हा बाबा अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव माझी कला. मग अद्वैतला समजतं की याचा अर्थ कला आतमध्ये आहे आणि कला आगीत अडकली आहे. मग अद्वैत लगेचच जातो आणि कलाला तो त्या दुकानातून घेऊन येतो. कलाची तो सुखरूप सुटका करतो. अद्वैत कलाला बाहेर घेऊन येतो आणि कलाला म्हणतो की खरे खरे तू ठीक तर आहेस ना? अगं आपण आगीतून बाहेर आलोय आता. कला आता मोठमोठ्याने रडू लागते. तिचं दुकान, तिची स्वप्न ती जळताना बघत असते. तिला तिच्या भावना अजिबात कंट्रोल होत नाही आणि अद्वैतला ती मिठी मारते आणि अद्वैतच्या गळ्यात पडून आता ती रडत असते. तर कलाची ही अवस्था झालेली बघून अद्वैतलाही खूप वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.